थांबा. अजिबात आज पाऊल टाकायचं नाही. माझ्या साधनेसाठी खास कक्ष तयार केलाय मी तुमच्या वाड्यात. इथं कुणीही यायचं नाही, कुणीही. आत याल भस्म व्हाल. गुरुजी चुकलंच जरा आमचं. नाही म्हणजे आम्हाला माहितीये की अमुक भडक डोक्याचा आहे, पण तुम्ही नका काळजी करू. म्हणजे तो आर्याच्या मागे जाऊन काळूबाई काळूबाई असं नाही करणार. गुरुजी त्याचा कोणावरच विश्वास नाहीये, म्हणजे काळूबाईवर पण नाहीच आहे. आम्हाला माहितीये जरा वेडवाकडं वागतोय तो तुमच्याशी, पण पोरग लहान आहे असं समजून जरा चुका पोटात घाला. अंगावर हात टाकलाय त्यानं माझ्या, तरी बरं आम्ही संयम दाखवला. त्याच्यावर कुठलाही शक्ती प्रयोग केला नाही. नाही तर अशांना जागेवर संपवत असतो मी. गुरुजी, युवराजांच्या वतीनं आम्ही पुण्यांदा तुमची माफी मागतो. वय अहो तरुण रगत आहे, त्याच्या वागण्याकडे जरा दुर्लक्ष करा. एक ध्यानात ठेवा, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. या घरातलं काळूबाईचं अस्तित्व पुसून टाकायचं असेल तर सगळ्यांना थोडी झळ सोसावीच लागणार. झळ सोसावी लागणार म्हणजे? नाही म्हणजे गुरुजी सोसू आम्ही. आमचं काय बी म्हणणं नाही बघा. येणाऱ्या बाळराजांना अभयदान दिलंय तेवढं पुरेसं आहे आमच्यासाठी. तुम्ही म्हणाल तसं समज करू. गुरुजी आता काय आज्ञा? आई साहेबांच्या खोलीत काहीतरी आहे असं तुम्ही म्हणालात आणि ते तुम्ही धावणार आहात. ते सापडलं का? माझा शोध चालू आहे. मला शोध लागला की कळवेन. हा सावली सावली लाख्या सुराची सावली. काकू काय झालं? मला इथे का बोलवलं तुम्ही? अगं घाबरू नकोस, एक शुभ घटना घडलीये म्हणून बोलवलं. खरंच? ये इकडे. काकू काकू मला खूप आनंद होतोय. आणि काळूबाई आपल्या सोबत आलीये पुढे. पण हा देवारा इथे कसा आला? अगं आम्हाला बी नाही माहित, अचानकच आला. हो ना काकू? पण खरं सांगू आर्या, आज तुला जेवढा आनंद होतोय ना
तेवढाच आनंद मला बी होतोय ग. म्हणजे असं स्वच्छ सुंदर अनुभव मी पहिल्यांदाच अनुभवते माझ्या पूर्ण आयुष्यात. किती गोडवा आहे ना या आनंदात. आता मला कळतंय की तू, काकू, आजी, तुम्ही तिघी बी काळूबाईची भक्ती का करता. कळलं ना. असंच असतं होते. तुम्हाला माहितीये, आधी ना माझा सुद्धा या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. पण मला काळूबाईचा प्रत्यय आला, अनुभव आला. आणि खरं सांगू, एकदा का तिचा दिव्य स्पर्श मनाला झाला ना की आपण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही. आपल्याला जाणवतं की ती आपली आईच आहे. आणि बघा ना, आई कधीच आपल्या लेकरांपासून दूर जात नाही. काळूबाई सुद्धा आपल्या जवळ परत आली. काकू, आता आपल्याला काळूबाईचा धावा सुरूच ठेवायला हवा, पण फक्त मनातल्या मनात. आपल्याला आणि काळूबाईला त्रास देण्यासाठी विराटने इथं मुक्काम ठोकलाय, हे सोडून चालणार नाही आपल्याला. तो आईंच्या खोलीपर्यंत पोहोचला म्हणजे आज ना उद्या इथं बी येईल. नाही म्हणजे तो काळूबाईला काही करू शकणार नाही, पण काळूबाईनं संकेत दिलाय ना आपल्याला की वटपौर्णिमेपर्यंतचा काळ आपल्यासाठी वाईट असेल म्हणून. आर्या, पुढचे 15 दिवस तुझ्यासाठी अत्यंत वाईट असणार आहे. सांभाळून राहा. गौरा मावशी. तेव्हा आपल्याला लई सावध राहायला पाहिजे. ते पण खरंच आहे. विराटची काळी शक्ती वाढली आता. पण काकू, तुम्ही म्हणताय तसं लॉकेटचा आणि देवाऱ्याचा अनादर करू शकतो. भलेही काळूबाई सगळीकडे आहे, पण तिच्या या पवित्र प्रतीकाचा अनादर होता कामा नये. आपल्याला काहीतरी करायला हवं. तू इथं कशाला आलीयस? मला दगा देऊन वर मलाच उलटे प्रश्न विचारतेस. तुझ्या डोक्यावर आरी आणि काळूबाईचं ते भूत चढलंय ना, ते उतरवायला आली आहे मी. ते शक्य नाहीये. खूपच बोलायला लागलीस ग आजकाल. हरकत नाही, माझ्या शक्तीचा प्रयोग सोड ग. माझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. पण आर्या आणि तिच्या बाळाला मारण्यासाठी तुझे उद्योग केलेस ना, ते जाऊन जर अमोघला सांगितले तर काय होईल तुझा याचा विचार केलास? मला धमकी देतेस? आता मी काय करेन माहितीये का? मीच त्या दोघांना जाऊन समज सांगेन. तुझ्याबद्दल मी त्या दोघांना बी समज सांगेन त्यांना की तू गुरुजींची हस्तक आहेस. मग बघू अमोघ भाऊजी तुझं काय करतात ते. झालं तुझं? तुझ्या या काळ्या शक्तीचा प्रयोग माझ्यावर नाही करायचा असेल. माझ्यावर त्याचा काय बी परिणाम होणार नाहीये. तुझ्यासारख्यांना मी नाही,
माझे गुरुजीच शिक्षा देतात. धाडस, हा? धाडस एकदम. हे आमच्या गटातून एकदम काळूबाईच्या गोठात. धाडस. कुठे आहेत काळूबाईची प्रतिका? तर त्यांच्या गोठात आहेस ना तू, म्हणजे तुला माहित असणार कुठे कुठे काय काय कसं कसं ठेवलंय ते. कुठे आहेत काळूबाईची प्रतिका? मला नाही माहित काय बी. खोटं बोलतेस तू माझ्याशी, परिणाम वाईट होतात. हा, मी नाही सांगणार तुम्हाला कुठं काय ठेवले. कळवायचं मामाचं. बघितलंस की गुरुजींना हातही उचलावा लागला नाही. एकच पुरेशे की अजून हव्यात? सांग पटकन गुरुजी काय विचारतायत ते. काय शोधतेस? गुरुजी असती आहेत, असती मिलींच्या असती आहेत. गुरुजी असं म्हणतात, एखाद्या माणसाच्या अस्थी विसर्जित नाही केल्या तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. तर ह्या अस्थी विसर्जित कशा होणार नाहीत ते मी लक्षपूर्वक पाहणार आहे. नाही नाही गुरुजी, मी तुमच्या पुढे हात जोडते, तुमच्या भावा पडते गुरुजी. आज त्यांना काय बी करू नका. माझं प्राण आहे. काळूबाईची प्रतिका प्रतिका मी सांगते, तुम्हाला मी समजा सांगते. फक्त असतील ना तुम्ही काय बी करू नका. प्रयत्न करतो मी. आई काळूबाई, आज माझी सत्व परीक्षा घेतीयस तू. तू जगत जननी आहेस, कणाकणात रचलेली आहेस, पण माझ्यासाठी या लॉकेटमध्ये एकवटली आहेस. तू अथांगातही आहेस आणि थेंबातही, पण तुझा हा थेंब पुसून टाकण्यासाठी विराट इथे आला.
मला माहितीये तो तुला मात नाही देऊ शकणार, पण पण तुझ्या या प्रतिमेची विटंबना त्याच्याकडून झालेली मला नाही चालणार ग. राहून राहून एकच विचार मनात येतोय, या लॉकेटचं काय करू, तूच मार्ग दाखव आता. कसली करतेस पूजा? कुठं दडवून ठेवलीत काळूबाईची प्रतीक? हा, काळूबाई, तुझं प्रतीक तुझ्या कणाकणात विलीन करून घेतलंस तू. मला एका मोठ्या धर्मसंकटातून सोडवलंस. लपवण्याची काय गरज आहे? ती सर्वत्र आहे. तिला न मानणाऱ्या तुमच्यासारख्यांमध्ये सुद्धा तिचं चैतन्य भरलेलं आहे. सर्वज्ञानी आहे मी, मला शिकवण्याची गरज नाहीये. तू कोण आहेस माझ्या समोर? काळूबाईची भक्त. ती माझ्या मनात आहे. तिथून तिचं अस्तित्व कसं संपाल? संपवेन, इथून सुद्धा संपवेन. कारण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. दिसेलच. तुमचा अहंकार संपतोय ही माझी भक्ती. कुठूनच किरण परत येत नाही. या घरात काळूबाईची प्रतीक नाहीये. काळूबाई, तुला हकललंय मी या घरातून. सिद्ध आहे मी, सिद्ध आहे.